मला दापोली ते आंबेत हायवेपर्यंत आंबेत हा रस्ता रुंदीकरण आणि सिमेंट काँक्रीटीकरण असा काम हा होत आहे। त्याच्याबरोबर जिथं जिथं नदीचा भाग आहे तिथे मोऱ्या बांधण्याचं कामही सुरू आहे, पूल बांधण्याची कामं सुरू आहेत आणि याकरिता मी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ही निवेदनपत्र दिलं होतं। त्याचप्रमाणे श्री शिंदे एकनाथ शिंदे साहेब यांनासुद्धा निवेदनपत्र मुख्यमंत्री असताना दिलं होतं। त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांनाही ते निवेदनपत्र दिलं होतं। एक वर्ष असं लागोपाठ सतत 4 वर्ष मी हे काम पाहत आहे आणि त्याचबरोबर कोकण विभाग रस्ते बांधकाम विभाग या कोकण बांधकाम विभाग या विभागासाठी सुद्धा मी निवेदनपत्र दिलेले आहेत या कामासाठी आणि आज काम होत आहे। रुंदीकरण थोडं सावकाश होतं आहे पण काम होत आहे, याचा मला अभिमान वाटतो आहे आणि तिन्ही मुख्यमंत्र्यांना निवेदनपत्र देऊन हे काम आता सतत चालू होत आहे आणि हे लवकरात लवकर व्हावं आणि कोकणवासियांना या संकटातून काय ॲक्सिडेंट वगैरे होतात त्याच्यातून मुक्त करण्यासाठी हे काम रस्त्याचं काम सिमेंट काँक्रीटीकरण लवकरात लवकर व्हावं अशी श्री गणपती चरणी प्रार्थना करतो आणि गणपती उत्सव येणारा यामध्ये कोकणातील मोठ्या प्रमाणात कोकणवासी गणपती उत्सवाकरिता येत असतात। त्यामुळे येताना सुखरूप येण्यासाठी हा रस्ता होणे गरजेचं आहे आणि कुठेतरी अपघात होतात, त्या अपघातातून बरेच अपघात होतात, त्या अपघातातून वाचवण्यासाठी हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा। लोकसभेत सुद्धा या रस्त्याबाबत आवाज उठवलेला आहे आणि हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी श्री गणपती चरणी प्रार्थना करतो। जय कोकण, जय महाराष्ट्र, जय हिंदुस्तान। सगळ्या मशीन रस्ता